मेगा भरती नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. भारतीय रेल्वेमध्ये सुवर्ण संधी आहे. असिस्टंट लोको पायलट या पदाची मेगा भरती इथे निघणार आहे. लवकरच याची डेट ही डिक्लेअर होणार आहे. फॉर्म फिलअप करण्याची याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. ही मेगा भरती 11,127 जागांसाठी निघणार आहे. तर यात एकूण पदं आपण म्हटलो 11,127. 15 मे 2026 पर्यंत आपल्याला फॉर्म 15 मे 2026 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहेत आणि शेवटची तारीख जी आहे ती 14 जून 2026 आहे. 15 मेपासून फॉर्म फिलिंग चालू होणार आहे. अजून 1 महिना आहे. त्या अगोदर आपण या एक्झामचं प्रिपरेशन स्टार्ट केलं पाहिजे, कारण खूप मोठी मेगा भरती ही निघालेली आहे. याची वय आणि शिक्षणाची जी अट आहे ते 18 ते 30 वर्ष इथे वय असणार आहे. SC ST कॅन्डिडेटसाठी 5 वर्ष आणि OBC नॉन क्रिमिलेअर असतील तर त्यांना 3 वर्ष, म्हणजे 33 वर्षापर्यंत OBC नॉन क्रिमिलेअर आणि SC ST असतील तर 35 वर्षापर्यंत या पदासाठी ते अप्लाय करू शकतात. पात्रता आहे 10वी उत्तीर्ण प्लस ITI, 3 वर्षाची इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग पदवी या पदासाठी लागणार आहे. अपात्र कोण असेल? फक्त BSc किंवा इतर नॉन टेक्निकल पदवी ज्यांच्याकडे असेल ते या पोझिशनसाठी अपात्र असणार आहे. त्यामुळे लिमिटेड इथे कॉम्पिटिशन असणार आहे. तर सुवर्ण संधी आहे. आपण प्रिपरेशनला आजच लागले पाहिजे. कठोर वैद्यकीय चाचणी A1 दृष्टी आपली या प्रोसेसमध्ये चेक केली जाणार आहे. तर दृष्टीमध्ये आपल्याला 6 पैकी 6 चष्म्याशिवाय येणं गरजेचं आहे. त्यानंतर फॉगिंग टेस्टसुद्धा आपली इथे कंडक्ट केली जाणार आहे. कलर आणि नाईट व्हिजनसुद्धा आपल्या इथे चेक केलं जाणार आहे. आपण लोको पायलट असणार आहात, त्यामुळे आपली दृष्टी ही तीक्ष्ण असणं गरजेचं आहे. निवड प्रक्रियेचे एकूण 5 टप्पे असणार आहेत. पहिली CBT 1 प्राथमिक लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर CBT 2 मुख्य लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर CBAT सायकोलॉजिकल टेस्ट तुमची इथे कंडक्ट केली जाणार आहे. त्यानंतर DB म्हणजे कागद पडताळणी तुमची केली जाणार आहे. आणि त्यानंतर ME म्हणजे मेडिकल एक्झामिनेशन, वैद्यकीय चाचणी तुमची इथे केली जाणार आहे. टोटल 5 टप्पे या एक्झामचे होणार आहेत. पुढील प्रत्येक टप्प्यावर जाण्यासाठी मागील टप्पा पार करणे आपल्याला अनिवार्य असणार आहे, कंपल्सरी असणार आहे. परीक्षेचे स्वरूप CBT 1 विरुद्ध CBT 2. तर वेळ असेल CBT 1साठी 60 मिनिटे आणि CBT 2साठी 2.5 तास आपल्याला इथे दिले जाणार आहेत. त्याचबरोबर एकूण प्रश्न असतील 75 CBT 1साठी आणि CBT 2साठी 175 प्रश्न असतील. उद्देश असेल CBT 1 फक्त पात्रताधारक असणार आहे आणि तुमचं मेरिट जे ठरवलं जाईल ते CBT 2नेच ठरवलं जाणार आहे. नकारात्मक 1/3 निगेटिव्ह मार्किंग CBT 1 आणि CBT 2 दोन्ही एक्झाममध्ये असणार आहे. CBT 2मध्ये पार्ट B फक्त क्वालिफाईंग आहे. 35% गुण आवश्यक, पण ते पास केल्याशिवाय पार्ट Aचे गुण मोजले जाणार नाहीत. सायकोलॉजिकल टेस्ट जी होणार आहे त्यात मेमरी टेस्ट आपली घेतली जाईल. दिशानिर्देश घेतले जातील. दिशानिर्देश नंतर स्पीड टेस्ट घेतली जाईल. निरीक्षण क्षमता घेतली जाईल आणि डेप्थ परसेप्शनसुद्धा आपलं घेतलं जाणार आहे. प्रत्येक टेस्टमध्ये किमान 42 T स्कोअर मिळवणे अनिवार्य असणार आहे. कोणतेही नकारात्मक गुण इथे नाही आहेत. फक्त इंग्रजी आणि हिंदीमध्ये ही टेस्ट उपलब्ध असणार आहे. अंतिम निवड कशी होईल? तर CBT 2 पार्ट A हे 70% त्यातले गुण कन्सिडर केले जातील. सायकोलॉजिकल टेस्टचे 30% गुण कन्सिडर केले जातील आणि त्यावरच अंतिम मेरिट लिस्ट आपली इथे प्रदर्शित केली जाणार आहे. पगार आणि प्रगती, तर याचे टप्पे कसे असणार आहेत? साधारण 19,900 हे असेल. त्यात तुमचा DA आणि HRA ट्रान्सपोर्ट अलाउन्स असेल आणि प्लस रनिंग अलाउन्स तुम्हाला दिला जाईल. साधारण तुमचा महिना 25,000 ते 35,000 प्रति महिना तुम्हाला असेल.
असिस्टंट लोको पायलटनंतर आपण सिनियर ALP होणार, त्यानंतर लोको पायलट होणार मालगाडीचे, त्यानंतर लोको पायलट पॅसेंजरचे आणि त्यानंतर लोको पायलट मेल आणि एक्सप्रेसचे अशी आपले प्रमोशन होत हा ग्राफ आपला होणार आहे. पुढचे पाऊल अर्ज कसा करावा, तर अधिकृत वेबसाईट आहे rrbapply.gov.in. तर 14 जून 2026 पूर्वी आपल्याला इथे अप्लाय करायचं आहे. यात आधार कार्ड पडताळणी अनिवार्य आहे. नावाचे स्पेलिंग 10वीच्या मार्कशीटनुसार आपण टाकणं गरजेचं आहे. योग्य फोटो तुम्हाला अपलोड करावा लागेल, ज्याचं व्हाईट बॅकग्राऊंड असेल आणि चष्मा त्या फोटोमध्ये नसला पाहिजे. फी ही जनरल आणि OBCसाठी 500 आणि SC/ST कॅन्डिडेटसाठी 250 रुपये असणार आहे. सो तुमचा लोको पायलट बनण्याचा प्रवास आजच तुम्ही सुरू करणं गरजेचं आहे. सो 15 मेपासून फॉर्म फिलिंग चालू होणार आहे आणि 14 जून ही लास्ट डेट असणार आहे. सो लोको पायलटच्या मागच्या वर्षाचा ज्याही क्वेश्चन पेपर असतील त्यांचा सराव तुम्ही करणं गरजेचं आहे. काही अडचण असल्यास आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकतात. असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.